नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत आयुर्वेदानुसार बलसंकल्पना। आज हनुमान जयंती। हनुमान ही बलोपासनेची देवता। रामदास स्वामींनी जे 11 मारुती स्थापन केले ते तरुणांनी बलोपासना करावी म्हणूनच। तर अति उत्तम असा भक्तिभाव आणि बल याचा संयोग म्हणजे हनुमान। तर आजच्या दिवशी आपण बघूयात की बलाची उपासना कशी करावी। तर सगळ्यात पहिले बल म्हणजे काय? बल म्हणजे तर मानवाची किंवा माणसाची जी ताकद आहे, त्याच्या स्नायूंची ताकद, त्याची कार्य करण्याची क्षमता, त्याची सहनशक्ती आणि व्याधी क्षमत्व या सगळ्या गोष्टींनी एकत्रितपणे आपण बल असं म्हणतो। तर आयुर्वेदानुसार बलाची संकल्पना सांगत असताना बल 3 प्रकारचं सांगितलेलं आहे। एक म्हणजे सहज, दुसरं कालज आणि तिसरं युक्तिकृत। सहज म्हणजे जेव्हा तुम्ही जन्माला येतात त्यावेळेला आईवडिलांकडनं तुमच्यामध्ये जे जीन्स येतात किंवा जी अनुवंशिकतेने बल येतं ते, तसंच गर्भधारणेच्या वेळेला असलेली पंचमहाभूतांची स्थिती, ऋतूची स्थिती, आत्मा या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला सहज बल जे आहे तर ते प्राप्त होतं। तर ते जन्मजात असतं। तर काही जणांमध्ये शारीरिक बल चांगलं असतं तर मानसिक बल तितकंसं नसतं, किंवा उलटं ज्यांचं काही जणांचं मानसिक बल उत्तम असतं आणि शारीरिक बल फारसं नसतं, किंवा दोन्हीही चांगले असतात। तर ह्या पद्धतीने जन्मजात आपल्याला बल मिळतं। दुसरं आहे कालज म्हणजे काळानुसार। तर काळ जो आहे तो वय यानुसार किंवा ऋतूनुसारही मोजला जातो। म्हणजे कसं की वर्षा, शरद, हेमंत या 6 ऋतूंपैकी हेमंत, शिशिर या काळामध्ये मनुष्याचं बळ जे असतं तर निसर्गतः चांगलं असतं। आणि वयानुसार बघितलं तर बालवयामध्ये तुमचे अवयव अजून निर्माण होत असतात, वाढ होत असते। वृद्धापकाळामध्ये धातूंचा क्षय किंवा ऱ्हास सुरू झालेला असतो। त्यामुळे तरुण अवस्थेमध्ये तुमचं बल जे आहे तर ते उत्तम असतं। तर हे आहे कालज बल। आणि तिसरं जे आहे ते युक्तिकृत। युक्तिकृत म्हणजे काय? तर तुमचा आहार विहार। तर यामध्ये तुम्ही व्यायाम करणं, प्राणायाम करणं, योगासनं हे पण विहारामध्ये येतं। तर चांगला आहार विहार आणि काही औषधांच्या साहाय्याने, काही रसायनं सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये, तर त्यांच्या साहाय्याने तुम्ही तुमचं आरोग्य राखू शकतात। तुमचं बल जे आहे तर ते उत्तम ठेवू शकतात। तर त्याला युक्तिकृत बल असं म्हणतात। तर ज्यांचं बल चांगलं आहे तर ती माणसं जी आहेत तर ती ऊन म्हणजे उष्णता, थंडी, तहान, भूक आणि शारीरिक श्रम असं सगळं सहन करू शकतात। तर आयुर्वेदानुसार हे सगळं सहन करण्याची क्षमता ज्याची चांगली आहे, ज्याचं संवहन चांगलं आहे, उंचीच्या प्रमाणात ज्याचं मांसाचा उपचय चांगला आहे, स्नायू चांगले आहेत, तर त्याला बलवान असं म्हटलेलं आहे। दुसरं म्हणजे बल जो आहे तर ते म्हणजे व्याधी क्षमत्व। तर आयुर्वेदामध्ये ओज सांगितलेलं आहे की ओजामुळे तुमचं बल चांगलं होतं। तर ओज म्हणजे काय? तर जो सगळ्या धातूंचा सार आहे, रसरक्त मांसमेध अस्थि मज्जा शुक्र हे जी 7 धातू आहे त्यांचा सार म्हणजे ओज असं सांगितलेलं आहे। ओजस्तु तेजो धातूनां शुक्रांतानां परम स्मृतम हृदयस्थमपि व्यापी देहस्थितीनी बंधनात। म्हणजे काय? तर जे रसापासून शुक्रापर्यंतचे जे धातू आहेत त्यांचं सत्व किंवा सारभाग किंवा तेज म्हणजे ओज आहे, ते हृदयात स्थित असलं तरी संपूर्ण शरीर त्यांनी व्यापलेलं आहे, असं हे ओज आहे। तर ते ओज जे आहे तर ते शरीरात तुष्टी आणि पुष्टी जी आहे तर ती करतं। ओजो विवृद्धो देहस्य तुष्टीवृष्टी बलोदयात। म्हणजे काय की ओज जर शरीरात वाढलं असेल, ते चांगलं असेल तर तुमचं शरीर जे आहे ते पुष्ट असतं। तुष्टी एक प्रकारचं समाधान, संतुष्टी असते आणि तुमचं बल जे आहे तर ते चांगलं असतं। तर ह्या पद्धतीने ओज ही संकल्पना आयुर्वेदात सांगितलेली आहे। तर ओज वाढवण्यासाठी जे आहे तर त्याचे पण काही उपाय सांगितलेले आहेत, त्यात आहार विहार पण आहे। जर ओज तुमचं कमी झालं तर ओजाचा नाश झाला तर शरीराचाही नाश होतो, किंवा ओज कमी झालं तर मनुष्य दुर्बल आणि भित्रा असा होतो। थोडक्यात अँझायटी सारखे जे आजार आहेत तर ते पण त्यामुळे निर्माण होऊ शकतात। तर अशा पद्धतीने आयुर्वेदामध्ये ओजाची कन्सेप्ट आहे की ज्याच्यामुळे तुमचं व्याधी क्षमत्व जे आहे तर ते वाढतं, बल वाढतं। तर आपण औषधाच्या साहाय्याने बल वाढवू शकतो का? तर हो,
औषधाच्या साहाय्याने जर बल वाढवायचं असेल तर तुम्हाला आयुर्वेदिक चिकित्सा जी आहे तर ती घ्यायला पाहिजे. तर पण त्याआधी काय करायचं की तुमचा आहार विहार जो आहे तर तो उत्तम असायला हवा. तर बल वाढवण्यासाठी सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही आनंदी राहायला पाहिजे. तर तुम्ही म्हणाल असं आनंदी कसं राहता येईल. जर तुम्हाला काही चिंता असतील, काही काळज्या असतील, काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर त्या समस्येमुळे चिडण्यापेक्षा, क्रोध करण्यापेक्षा, शोक करण्यापेक्षा की ज्याच्यामुळे ओजाची क्षय होतो, तर तसं करण्यापेक्षा त्या समस्येवर जर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला किंवा यातून काय मार्ग निघेल याचा विचार केला तर तुम्हाला त्यातून नक्की मार्ग शोधू शकतात तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानणं. साधी गोष्ट आहे की आपण लावलेल्या झाडाला फूल आलं तर आपल्याला आनंद होतो. लहान मुलं खेळत असतील, एकमेकांची चेष्टा मस्करी करत असतील तर त्यातही तुम्हाला आनंद मिळवता येतो. घरातल्या छोट्या छोट्या अचिव्हमेंटमधनं तुम्ही आनंद मिळवू शकता. थोडक्यात आनंदी राहिल्यानंतरही आपली प्रतिकारक क्षमता जी आहे तर ती चांगली निर्माण होते. दुसरं म्हणजे व्यायाम. स्नायूंना बल मिळण्यासाठी, मांसाची पुष्टी होण्यासाठी आहाराबरोबरच व्यायाम जो आहे तो पण महत्त्वाचा आहे. त्यामध्ये स्ट्रेंथ आणि वेट ट्रेनिंग हे दोन्ही महत्त्वाचं आहे. म्हणजे शारीरिक श्रम तुम्ही करता आले पाहिजे. तुम्हाला तुमच्या क्षमतेपर्यंतचं वजन जे आहे तर ते तुम्हाला उचलता आलं पाहिजे. लवचिकता तुमची चांगली पाहिजे. त्यामुळे चालणं, धावणं, एखादा खेळ खेळणं, स्विमिंग करणं, योगासनं करणं, ध्यानधारणा, प्राणायाम करणं या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो आहे तर तो तुमचं बल वाढवण्यामध्ये होत असतो. त्यामुळे व्यायाम जो आहे तर तो रोज केला गेला पाहिजे. आता आहार जो आहे तर आहार हा षड्रसात्मक असायला हवा आणि भूक लागल्यावरच जेवायचं आहे. भूक लागल्यानंतर जो आहार घेतो आपण तर तो मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट आणि तुरट या 6ही रसांनी युक्त असा आहार असावा. जेवणाची सुरुवात जी आहे ती मधुर रसाने करावी. रोजच तुम्हाला पेढे, बासुंदी, बर्फी असं खायला पाहिजे असं नाही. तर भात, पोळी, भाकरी हे पण पिष्टमय पदार्थ मधुर रसात्मकच असतात. त्यामुळे मधुर रसाने आहाराची सुरुवात करावी आणि जेवणाचा शेवट जो आहे तर तो तुरट रसाने करावा. पूर्वी विळा जो आहे किंवा तांबूल जो आहे तर ते तुरट रसात्मक असं जेवणाच्या शेवटी घेतलं जायचं. तर तसंही तुम्ही करू शकता. तर आणि आपल्या आमाशयाचे जर आपण 4 भाग कल्पना केली तर 2 भाग घन पदार्थांनी भरावा, 1 भाग द्रव पदार्थांनी भरावा आणि 1 भाग मोकळा सोडावा. अगदी तुडुंब जेवू नये. तर ह्या पद्धतीने जेवल्यानंतर त्याचं पचन होऊन आपल्याला व्यवस्थित पोषण जे आहे तर ते मिळतं. तसं आहार आणि विहार हे आपण बघितलं. यात योगासनं आणि प्राणायाम हे पण महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप. तर तुमची कमीत कमी 7 तास जी आहे तर ती रात्रीची झोप व्हायला हवी. ती शांत असायला हवी. त्यामुळे झोपेच्या वेळात जे शरीराचं रिपेअरचं कार्य सुरू असतं ते खूप चांगल्या पद्धतीने होतं. मनालाही विश्रांती मिळते आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी अधिक उत्साहाने कार्य करू शकता. त्यामुळे या 3 गोष्टी आहार, विहार आणि निद्रा या जर तुमच्या व्यवस्थित असतील आणि तुमचं बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते तुम्ही मेंटेन ठेवलं तर तुमचं बल जे आहे तर ते आपोआपच वाढू शकतं. आता औषधी योजना काय करायची, तर आयुर्वेदामध्ये जी पंचकर्म सांगितलेली आहेत तर तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार तुम्हाला काही व्याधी झाला असेल तर त्यानुसार, ऋतूनुसार वैद्यांच्या सल्ल्याने जे आहे तर तुम्ही पंचकर्मापैकी 1 कर्म जे आहे ते वर्षातून एकदा करून घेऊ शकतात. अर्थातच तुम्ही त्यासाठी योग्य आहात किंवा नाही हे वैद्य ठरवतात. तर अशी शरीर शुद्धी झाल्यानंतर मग तुम्ही रसायन औषधं जी आहेत तर त्याचं सेवन करू शकतात. त्यामध्ये च्यवनप्राश, आमलकी रसायन, आवळा, गुळवेल, हरितकी, ब्राह्मी, काही सुवर्णकल्प आहेत, रसायनवटी आहेत, यासारखे वेगळे किंवा काही तुपं आहेत. तर अशी खूप वेगवेगळी रसायनं आहेत. तर जे तुमच्या प्रकृतीला योग्य असेल ते वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही घ्यायला पाहिजे. तर असं वर्षभर तुम्ही केलं तर तुमचं बल जे आहे निसर्गतः आणि युक्तिकृत म्हणजे आपण औषधांच्या सहाय्याने मिळवलेलं असं बळ तुमचं चांगलं राखलं जातं. व्यायाम केल्यामुळे तुमची स्नायूंची ताकद वाढते आणि साहजिकच या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमचं ओजही वाढतं. तुम्ही अजून आनंदी राहायला लागलात की एक संतुष्टी येते आणि तुष्टी, पुष्टी आणि ओजाची वृद्धी होऊन तुमचं बल उत्तम प्रकारे राखलं जातं आणि व्याधींविरुद्धची व्याधी क्षमत्वही तुम्हाला खूप चांगलं निर्माण होतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.